नमस्कार, मी विकास देवीदास लाड, राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक. वास्तुविशारद बॅच क्रमांक 26. गुरुवर्य मान्य श्री वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी विद्यार्थी आहे. वास्तुशास्त्र हे मुख्यतः पंचतत्व, दिशा, एनर्जी, त्यालाच आपण ऊर्जा म्हणूयात, आणि नवग्रह यावर मुख्यतः आधारित असतं. आज आपण पंचतत्वांचा विचार करणार आहोत. गुरुवर्यांनी शिकवलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्या आणि त्यांच्या आज्ञेनुसार पंचतत्वांचा विचार करताना संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. थोडक्यात पंचतत्वांनी बनलेलं आहे, ज्याला आपण पृथ्वी, जल, वायू, आकाश हे आपण जे पंचमहातत्व आहेत यांचा विचार करतो. तर ज्याप्रमाणे पंचमहाभूतांचा किंवा पंचतत्वांचा परिणाम ह्या ब्रह्मांडावर होतो, त्याप्रमाणेच याचा विचार आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मांडासहित आपल्याला आपल्या वास्तूसाठी आणि अनुषंगाने आपल्या शरीरावर होत असतो. तर ही पंचतत्वे कार्यरत होत असताना ती एकमेकांना अनुकूल असतात. एखादं तत्व बिघडलं तर आपल्या वास्तूमध्ये काय परिणाम होतात किंवा त्या अनुषंगाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याचं मार्गदर्शन गुरुजींनी केलं आणि ते शिकवलं. साधारणतः सर्व पंचतत्वांमध्ये आकाश तत्व हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आकाश तत्वामधून इतर 4 तत्वांची निर्मिती आणि त्यांचं न्यूट्रलायझेशन हे आकाश तत्वामध्ये होत असतं. आपली वास्तू किंवा आपले घर हे देखील पंचतत्वांवर आधारित आहे किंवा त्या योगे त्यांचा अभ्यास केला जातो. वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना या पंचतत्वांमुळे आपल्या वास्तूवर होणारे शुभ आणि अशुभ परिणाम हे या दिशांवर आणि पंचतत्वांवर खूप अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, समजा पृथ्वी तत्व बिघडलं तर आपल्या शरीराची वाढ खुंटते किंवा आपली शरीर रचना ही व्यवस्थित होत नाही, शरीर कुपोषित दिसतं. या पद्धतीने सर्व पंचतत्वांचा विचार आपल्या वास्तूवर होत असतो. आपल्या वास्तूमध्ये कोणते तत्व कुठं आहे आणि ते तत्व त्याच्यावरून आपल्याला त्याचे परिणाम, त्याचे शुभ अशुभ फल याची शक्यता वर्तवता येते. या पंचतत्वांचा आपल्या वास्तूवर होणारा परिणाम तो आपल्या शरीरावरती किंवा त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या माणसांवरती पण होतोय का याचा देखील विचार प्रामुख्याने यामध्ये केला जातो. धन्यवाद. एखादी वस्तू कितीही मोठी किंवा कितीही सूक्ष्म असली तरी ती पंचतत्वापासून बनलेली असते. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश हे पंचतत्व संपूर्ण ब्रह्मांडात, संपूर्ण वास्तूमध्ये किंवा प्रत्येकाच्या शरीरात, किंवा आपण असे म्हणू की सजीव आणि निर्जीव या सर्व घटकांमध्ये हे पंचतत्व उपलब्ध असतात. आणि यावरूनच या पंचतत्वांमध्ये होणारे समतोल आणि असमतोल याचा परिणाम
आपल्या वास्तूवर, आपल्या शरीरावर हा सूक्ष्म पद्धतीने होत असतो. याचाच अभ्यास वास्तुशास्त्रामध्ये केला जातो आणि त्यानुसार आपल्या वास्तूमध्ये असणारे दोष, कोणत्या ठिकाणी प्रभावीपणे ते दोष आढळत आहेत किंवा कोणत्या दिशेला कोणते तत्व हे बिघडले किंवा संतुलित आहे, याचा विचार आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये या पंचतत्वांच्या माध्यमातून करता येतो. तुम्हालाही अशा काही समस्या भेडसावत असतील की ज्यामध्ये पृथ्वी तत्व, अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व यांचा समतोल बिघडला असेल, ढासळला असेल, तर घरात किंवा आपल्या मानवी शरीरावर विविध परिणाम होत असतात. समजा जर पंचतत्व संतुलित असतील तर मानवी आरोग्य हे निरोगी असते. पंचतत्व असंतुलित झाली तर मानसिक, शारीरिक इत्यादी समस्या या 5 तत्वांच्या समन्वयाने आणि संतुलनाने व्यवस्थित करता येतात.